नमस्कार महाराष्ट्र, अण्णाबाबा किचनला सर स्वागत आहे. मित्रांनो, आज बनवूया आपण काळा गुलाबजामुन. त्याला काळे जाम म्हणतात. तर आपल्याला 200 लोकांची ऑर्डर मिळाली उद्या दिनांक 12 तारखेला. तर आपण प्युअर खावा वापरलेला आहे. त्यासाठी मी घेतलेला 6 किलो खावा. हा बघा, ओरिजिनल, एकदम ओरिजिनल खावा असा आहे आपला. याचा भाव आहे 320 रुपये किलो. कारण अण्णाबाबा किचन आणि अण्णाबाबा कॅटर्स जे आहे माझं माऊली कॅटर्स, मी ओरिजिनल वापरतो. आपण तुम्ही काहीच वापरत नाही. 2 पैसे काही मिळालं चालते, पण गिऱ्हाईक आणि खाणारं समाधान झालं पाहिजे म्हणून आपण खावा. नंतर आपण घेतला मैदा. कारण 6 किलो असल्यामुळे 1.5 किलो मैदा, 250 ग्रॅम, म्हणजे 1 किलो खव्याला 250 ग्रॅम मैदा. आपण घेतली 100 ग्रॅम दूध पावडर. गुलाबजाम टाकण्यासाठी एक साधारण फुटी म्हणजे हे आपण घेतलेली. साखर आपण घेतली 12 किलो. अशा प्रकारे आपले करायचं आहे. आणि हा मित्रांनो, काही लोक याच्यात पनीर वापरतात. पण काय झालं, आता पनीर ओरिजिनल मिळत नाही. पनीर भेटतं, सोया पनीर मिळतं आता. पण सोयाबीन आपल्याला चालत नाही, कारण गाई म्हशीचं पनीर आता मिळत नाही. गाई म्हशी राहिले तर किती लोक कसं आले, विकू थकले. आता गाई म्हशीचं पनीर ओरिजिनल आलं कुठून, मग डुप्लिकेट मला वापरायचं नाही. तर मला ओरिजिनल वापरायचं आहे. मी साधा आणि शॅम्पल वापर. काय सोडा वापरतात, मी सोडा वापरणार नाही. फक्त मैदा, दूध पावडर आणि मालिश, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. तळलेलं तेल. रामकृष्ण हरी. आता आपण साखरेचा पाक बनवूया. साखर टाकू. आपल्याला पाणी कमी टाकणं आहे, कारण या काळ्या गुलाबजामला आहे ना, साखरेचा पाक पातळ चालत नाही. थोडं आपल्याला घ्यावं लागतं. तर आपण 6 किलो साखरेला फक्त आपण 5 किलो पाणी वापरलेलं आहे. कड्याला पाणी कमी वापरायचं आहे, त्याला पाणी चालत नाही. कारण सुक्का जामुन आहे, काळा जाम म्हणजे सुक्का जाम येतो आपल्याला. आता आपण झाल्या पाक सुरू आपला. आता आपण इकडे मळी देऊया. खव्याला मळी मारतात. आता खवा आपल्याला मस्त मालिश करून घ्यायची. पूर्ण याची गाठ नाही पाहिजे, अजिबात गाठ नको. पूर्ण अशी मालिश करायची याच्यामध्ये आपल्याला. अशा प्रकारे झाली आपली खव्याची मालिश. हे बघा, पुढे गाठ आहे का खव्यामध्ये. चिकनाचा खवा तयार केला आहे सुंदरपैकी. आता आपण यात थोडा पाणी शिपका देणार आहे. पाणी शिपका का, ज्या टायमाला आपण गोळी तयार करतो अशी, तर गोळी आपली कडक व्हायला नको, थोडी नरम राहायला पाहिजे. थोडी शिपका देणार आहे. तर आपण जेव्हा पाणी शिपका मालिश करूची, पाणी देऊन एकजीव करून घेऊ. शिपका झाला आहे, मालिश झालेली. आता बनवू दूध पावडर. दूध पावडर 100 ग्रॅम आहे. आपण देऊया मैदा. आता पण मैदा आपण चाळून घेतलेला आहे. हे बघा, झाली चाचणी आपली. आता हिची आपल्याला मळी काढून घ्यायची वरची, कारण मळी ठेवायची नसते. काही लोक मळी काढतात, दूध वापरतात. मी नाही वापरत बरं का, कारण दूध वापरतात पाक फाटला जातो आणि पाक खराब बी होतो पाक आपला. म्हणून दूध वापरू नये. ओरिजिनल दाखवायचं. केमिकल प्रकार आपल्याकडे नाहीचे. शुद्ध परत अन्न खायचं. कारण केमिकल वापरून आपली तब्येत किंवा आपल्या आजारपाणी आणू नये, त्याकरता आपण थोडं का होईना चांगलं शिजवून खायचं. अशा प्रकारे आपला झाला पाक. याला का चाचणी घ्यायची गरज पडत नाही. आपण 12 किलोला आपण 5 लिटर पाणी वापरलेलं आहे. कारण आपल्याला गुलाबजाम संध्याकाळपर्यंत पाकात ठेवू नये. संध्याकाळी याला काढून परत खोबरा किस लावून मग याला का ताटीत सजवून घ्या. आपण सजवणार आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला चाचणी बनवायची. आतीला आपल्या गार करायची, कोमट करायची. कोमट केल्यानंतरच मैदा गुलाबजाम टाकायची. गरम टाकले गुलाबजाम आपले बसून जातात. आता आपण हिला उतरून घेऊ आणि आपली कढई ठेवू. म्हणजे कोमट करायचा पाक आपल्याला. जोवर पाक कोमट होत नाही तो त्या गुलाबजाम डेट टाकायची नाही. आपला गुलाबजाम फुटला होतो किंवा भुगा होतो. अशा प्रकारे पाक घालायचा आणि त्याला म्हणजे कोमल म्हणजे थंड करायचं. अशा प्रकारे आपल्या ही खव्याची मालिश झालेली आहे.
याला म्हणजे आमच्या भाषेमध्ये मळी लावणे, म्हणजे खवाला भिजवणे म्हणजे मळी लावणे. हे बघा गाठणे एकदम मऊ प्रकारे. आता आपण देऊयात तेल. तेल सोयाबीन आमच्याकडे आम्ही सोयाबीन वापरतो. मित्रांनो अशा प्रकारे आपल्या गोळी करायची. साईज थोडी मोठी घ्यायची आपल्याला, कारण खवा चांगले असल्यामुळे गुलाबजाम फुगतो तेलामध्ये पाकामध्ये. झाली साईज आपली गोळी घ्यायची, गोळी चपटी करायची अशी. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना 1 किंवा 2 दाणे असे चेरी टाकायची. चेरी टाकून तिथं परत आपल्या गोळा बनवून घ्यायचा आहे. हे अशा प्रकारे गोळे बनवायचे आपल्याला. चेरी वापरायचीच आपल्याला, कारण का खायला थोडंसं चांगलं वाटल्यामुळे चेरी आपल्याला वापरायची. त्यात आपण इथं काजू बदामचे तुकडे वापरू शकतो. आपलं तेल झाले कोमट, म्हणजे आपलं गरम तेल घ्यायचं नाही बरं घ्यायला बी, कारण गरम तेलात जर आपण तळले तर काळे जास्त काळे आतमध्ये कच्चे राहतात, बाहेरून काळे पडतात. तर आपल्या कोमल तेल म्हणजे थंड तेल घेणे नाही. आपण तेल घेतलं 4 किलो तळायला, कारण आपली मध्यम कढई म्हणजे मोठी कढई छोटी कढई. तर आपण तेल तपलेलं आपण घाण देऊ. आता आपण बंद करू म्हणजे खाली गुलाबजाम लागत नाही. तर आपण आता घाणच घ्यायची आलं. आता आपण गॅस बंद केलेला सर. जारा घ्यायचा, जाऱ्याने असं म्हणजे काय आता झाप दिली का, झाप म्हणजे झेपणं म्हणजे पोहणं, म्हणजे गुलाबजामाच्या खालीवर पोहत राहतील. हे बघा अशा प्रकारे आता हळूहळू कलर येईल त्याला. आपलं एकदम मंद आचरण घ्यायचा. मी गॅस बंद केलेला आहे, तर याला काळा कलर येईल हळूहळू त्याला, म्हणजे याला म्हणतात काळा जामून. हे बघा केवढा जाम होतो बघा. आता हे बघा एवढा गुलाबजाम, ह्याला काळा जाम मोठा असतो. आपण त्याला बरं पाकात टाकलं फार मोठा होईल. अजून एवढं फुगला जातो कंप्लीट. हे बघा कशी हळूहळू काळी होत चालली बघा. मंद आचेवर बरं का गॅस वाढवली हळू, कारण जर गॅस वाढवला एकदम काळ्या करायचा प्रयत्न केला मातून गुलाबजाम कच्चा राहून जातो. आता हळूहळू बरोबर काळे होतील ते. आता काळा जामून असे लोक माहिती ना पहिले काला पहाड, काला हूट, काला हत्ती, काला नाक, असं काही लोकांनी काला गुलाबजामुन काढला महाराष्ट्रामध्ये. आपण आता बसले सहज आपण घेऊ सूरदासजी यांनी स्वरबद्ध केलेला. भगवान श्रीकृष्ण सांगतो उद्धवाला, अरे उद्धवा चल आपली उजव्या घरी जायचे. उद्धव विचारलं म्हणतं भगवंता कायसाठी? म्हणे आपलं उद्धवा आपल्याला महात्मा विदुर यांनी आपलं आमंत्रण दिलेलं आहे, म्हणून आपल्या उजव्या घरी आपल्याला आमंत्रण जेवणाचं, आपण जेवणाकडे जाऊ. उद्धव महाराज विचारलं भगवंता एवढं मोठं राजगुरू असताना, राजमहल असताना दुर्योधनाचं आपण तिथे का जातो? देवाने सांगितलं जिथे भाव भक्ती श्रद्धा, तिथे मला कणे बी खायला भेटल्या तिथे भावभक्त जाणार. आणि जिथे खूप सुंदर अन्न आहे बा, 5 पक्वानं 65-64 कलापैकी गोड आटे मी पदार्थ आहे, तिथे मी जाऊ शकत नाही, पण तिथे भाव आणि भक्ती तिथे जाणार आहे. त्यामुळे म्हणतात महाराज सांगतात उद्धवजी चल विदुरागर जावे, उद्धवजी चल विदुरागर जावे. शबरी के बेर सुदाम जी के चावल, शबरी के बेर सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर कौन काम के, भाव अगर नहीं पावे, उद्धव जी
चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे। सूरदास प्रभु अपने दर्शन को, सूरदास प्रभु अपने दर्शन को, काहे को देर लगावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे। सुंदर असं सूरदास महाराजांचा अभंग दोहा आहे मित्रांनो। फार सुंदर असं वर्णन आहे। आणि भगवंताला काय पाहिजे हो? भाव, भक्ती आणि श्रद्धा। तुम्ही मंदिरात जा, तुम्ही काहीच नेऊ नका, फूल हार अगरबत्ती काहीच नेऊ नका, देवाला काहीच लागत नाही। तुमच्यावर आईबाप दैवत असताना, मोठा भाऊ असताना तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही। जायचं असलं पंढरीच्या पांडुरंगाला जायचं। मित्रांनो, रामकृष्ण हरी। झाले आपले काळे बा, मस्त बा काळे होऊन चालले आता। सुंदर आपला काळा जामून झाला, आता काढून घेऊ आपण त्याला। हे बघा मित्रांनो, याला काळा जामून, जास्त काळा बी नाही जास्त हे बी नाही, मिडियम अशा पद्धतीचा आपला काळा जामून झालेला आहे। मित्रांनो, अशा प्रकारे झाले काळे गुलाबजाम। बघून घ्या, सुंदर। त्याला कमीत कमी 5 वाजेवर त्याला पाकात भिजून ठेवू। पाकातून भिजल्यानंतर त्याला परत बाहेर काढू। मग याला खोबऱ्याचा किस वगैरे असं देऊन सुंदर असं मग भांड्यामध्ये रचून त्याला ठेवू। सकाळी आपल्याला कार्यक्रम आहेच। मग कार्यक्रमाच्या ठिकाणी महाराज विंध्यवासिनी मंदिर दिंडोरी या ठिकाणी हा कार्यक्रम 200 लोक जेवणाला आपल्यासाठी आलेले, त्यांच्यासाठी आपण जेवण हे देणार आहे। तुम्हाला तेवढे मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे। मित्रांनो, हे आपले झाले गुलाबजाम, काळा जाम पाहून घ्या। आता आम्हाला पाटीत काढू, याला आपण ग्रानिश करू, म्हणजे खोबरं किसलो आपण त्याला। आता याला भिजून कमीत कमी 8 घंटे आलेले आपले। आताचे वाजले जवळजवळ 7:30। आपण सकाळी 10पर्यंत माल मोकळा झाला आपला। याला मस्त आपण आता काढू। काळा जामून पाहून घ्या, किती सुंदर असतो काळा जामून। खोबरा किस हे झाले आपले काळे जामून, म्हणजे काळे गुलाबजाम। सुंदर एकदम, काळे बी नाही एकदम, आणि सफेद तांबडा कलरने खायला सुंदर आणि चवदार राहणार आहे। बघून घ्या। मी बनवले, माझ्या पद्धतीनं बनवा, सहकुटुंब सहपरिवार याचा स्वाद आणि आनंद घ्या।